साहेबांच्या माध्यमातून दिलं जाते। वेल प्लेड सचिन आणि संपूर्ण स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा। धन्यवाद, मनपूर्वक धन्यवाद मान्यवर दीपवीर बिराडे सर, ज्यांचा आवाज आपण ऐकत होतात। अतिशय सुंदर मंत्रमुग्ध करणारं समालोचन आपल्याला ऐकायला मिळालं। जाऊया मैदानावरती, मॅचला झाली सुरुवात। अजून एक धाकड मुकाबला मैदानावरती पेश होतोय। आवाज पाली आणि परी वॉरियर शेरे या दोन संघांच्या दरम्यान पहिलाच बॉल क्लासिकल अंदाजात उडवलाय। कव्हरला बीट करत असताना पहिल्याच बॉलवरती सुंदर फटका, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार। पहिल्या चेंडूवरती चौकार मारलाय आणि इरादे स्पष्ट केलेत। बॅटिंग करण्यासाठी संजोग आलाय, संजोग आणि कुणाल दोनही फलंदाजांनी सुरुवात दमदार करून दिली आहे। पहिल्याच बॉलवर संजोगच्या बॅटमधनं 4 धावा येत आहेत। श्री गणेशा केलाय यावेळेस स्विच इट अटेम्प्ट, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, चौकारानंतर चौकार, वार पे पलटवार, चेंडू सीमा पार, सलगचा दुसरा 4। सकाळच्या सत्रापासून कांबारी संघानं सुंदर प्रदर्शन साजरं केलं। दोन सामने खेळले, दोनही सामने जिंकलेत। दावेदारी पेश केली आहे पुढे सरकण्यासाठी। त्याचबरोबर आपण पाहताय परी वॉरियर शेरे संघ 2 सामने खेळलेत, ते सुद्धा 2 सामने जिंकलेत, त्यांची सुद्धा दावेदारी पाहायला मिळेल। त्याचबरोबर मैदानावरती सुपरस्टार खेळ ज्यांचा राहिलाय ओमसाई आवाज पाली, हा संघ सुद्धा 2 सामने खेळलेत आणि 2 सामने विजेते झालेत। या मॅच मध्ये पाहिलं तर फार महत्वाची मॅच, दोन्ही संघासाठी सामना महत्वाचा आहे। इथे झेल पकडायला हवा होता, संजोग सारख्या फलंदाजाला जीवनदान या ठिकाणी मिळतंय। निश्चित अशा परिस्थितीमध्ये हाफ चान्सेसला कन्वर्ट करणं गरजेचं आहे। समोर खेळलेला फटका झेल टिपत असताना थोडीशी चूक झाली आणि या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते एक सिंगल धाव। सिंगल एका धावेची मदत येते, धावफलक पुढे सरकताना तुम्हाला पाहायला मिळेल। जाऊन पोहोचलं ते 9 या धावसंख्येवरती। पहिल्या षटकात आपण आहोत। गोलंदाजीसाठी दीपेश आलाय। दीपेशच्या पहिल्या 2 बॉलवरती 2 चौकार आले आणि त्यानंतर इथे आपण पाहताय एक झेल ड्रॉप होतोय आणि सिंगल। स्ट्राइक रोटेट, राईट आर्म राऊंड द विकेटने टाकलेला हा बॉल फुलटोज होता आणि पूर्ण टोल वसूल केला जाईल। पहिल्या 2 चौकारानंतर स्ट्राइक वरती आलेल्या बॅट्समन कुणालनं सरळ हवाई हल्ला केलाय, षटकार। घेऊ दुपारच्या जेवणानंतर माधव सर फॉर्म मध्ये येत चाललेत, हळूहळू हळूहळू रंगात येत असताना लाल गुलाबी लाल रंग आपण पाहताय। रेड सिग्नल माधव ठाकरे सरांच्या अंगावरती, दुसऱ्या बाजूने गुलाबी जर्सी मध्ये परी वॉरियर शेरे आणि मैदानावरती भंडाऱ्याची उधळण हळदी कलर मध्ये आपण पाहताय टीम बॅटिंग करते आवाज पाली। इथे हा सुद्धा फुलटोज आहे, व्यवस्थित बॅट वरती आला नाही। सीमारेषेवरती फिल्डर आहे, त्या ठिकाणी पकडून फेकेल तर दुसऱ्या धावेनं इथे 2 धावा कंप्लीट केल्या। 2 धावा कंप्लीट करतायत, पूर्ण केल्या जात आहेत। पहिल्या षटकावरती कमांड राहिली आहे दोन्ही फलंदाजांची। स्कोरबोर्ड वरती 17 का खतरा षटक क्रमांक पहिल्याच ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। 17 धावा इथपर्यंत वसूल केल्यात। ओव्हर नंबर 1 मध्ये आपण आहोत। गोलंदाज दीपेश वरती हल्ला चढवलाय। दोन्ही संघाचा आपण विचार केला तर दर्जेदार खेळ दोन्ही संघांच्या माध्यमातून झालाय। सकाळच्या सत्रामध्ये 2-2 सामने जिंकलेल्या 2 टीम इथे फुलटोज अगदी प्रेमानं कॅल्क्युलेटिव्ह तोलून मोजून परफेक्ट मिडल केलाय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, सिक्सर।
थँक्यू डीजे. पहिल्या षटकावरती मोठा हल्ला, धावफलक तब्बल 23 वरती जाऊन पोहोचलंय. बिनबाद 23. आक्रमक सुरुवात. उद्याच्या दिवसाचं शेड्यूल आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. सामना क्रमांक पहिला असेल, सर्वांनी नोंद घ्या. कांबारे विपक्ष पाली, मॅच क्रमांक 1. बरोबर 8:30 वाजता या ठिकाणी सामना चालू होईल. 8:15 वाजता सर्वांनी रिपोर्टिंग करायचंय. सामना क्रमांक 2 गोकुळगाव विपक्ष साने. सामना 3 शेळी विपक्ष कांबारे. इथे झेलची संधी आली आहे, मात्र या संधीचं सोनं झालं नाही. झेल पकडत असताना चूक केली आणि या चुकीचं रूपांतर इथे तब्बल 2 धावांमध्ये होतंय. कॅच पकडणं गरजेचं आहे. सामना 4 गोकुळगाव पाली, 5वा सामना शेळी विपक्ष साने, 6वा सामना कांबारे विपक्ष शेरे आणि 7वा सामना शेरे विरुद्ध साने अशी मॅच असेल. सर्व संघांनी या सूचना लक्षात घ्या. राईट हँड राऊंड द विकेट. ओव्हर नंबर 2 मध्ये भूषण आलाय. भूषण वरती विश्वास दाखवलाय आणि हा विश्वास त्याला सार्थ ठरवावा लागेल. अलीकडे आपण पाहत असाल तर शेरे संघासाठी चांगली कामगिरी भूषणच्या माध्यमातून पाहायला मिळतीये. उंची चांगली आहे आणि सडपातळ बांधा, वेगवान गोलंदाज. भूषण गोलंदाजीसाठी यावेळेस आडव्या बॅटनं पूल केलंय. अलॉंग द कार्पेट चेंडू जातोय सीमारेषेच्या जवळ. मिड विकेट बाउंड्रीवरती पकड फेक, सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी आले आणि दुसरी धाव या ठिकाणी कंप्लीट केली. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होत आहेत. स्कोरबोर्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत तब्बल 27 धावा, बिनबाद 27. आकर्षक बॅटिंग. संजोग 13 वरती, कुणाल 14 वरती. नॉट आउट बॅटिंग करत असताना पहिल्या षटकावरती हल्ला चढवला दीपेशच्या. त्यानंतर हे दुसरं षटक. दुसऱ्या षटकावरती सुद्धा मोठा हल्ला झालाय. इथे खेळलाय कव्हर स्वीपरला फिल्डर आहे त्या ठिकाणी दर्जेदार फिल्डिंग थ्रो सुद्धा आलाय आणि फक्त एकच धावेवरती इथं संतुष्ट राहावं लागेल. एका धावेच्या मदतीनं धावफलक जातं ते 28 वरती. 28 धावा धावफलकावरती आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत. 5 षटकांची मॅच. परी वॉरियर शेरे सारखा मातब्बर संघ मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. या मॅच मध्ये कुणाल इन्फॉर्म होतोय. थोडासा बॅकफुटला होता. या मॅच मध्ये मात्र 3 चेंडू त्यानं फेस केले. 14 धावा त्याच्या बॅटमधनं आल्यात. फॉर्म मध्ये आलाय. या फॉर्मचा वापर करून घ्यावा लागेल. पुढे निश्चितच डावाला आकार द्यावा लागेल. चांगली धावसंख्या उभारायची त्याला माहिती आहे. परी वॉरियर शेरे संघाच्या वॉरियर्सना तोंड द्यायचं असेल तर इथून धावा जास्त बनवणं गरजेचं. आणि हा मस्त फटका सीमारेषेच्या बाहेर, हवाई हल्ला, एअर स्ट्राईक. आजच्या दिवसाचा हा 7वा सामना या ठिकाणी मार्गस्थ आहे. इथे लाईन पाहिली जाईल. लाईन खराब. अपस्टमच्या बाहेर अवांतरची धाव येईल. धावफलकावरती जोडली जाईल. धावफलक 35 वरती. लाईन अँड लेंथ थोडीशी बाहेर. लाईन चांगली हवी. इथे पहा चांगल्या टप्प्यावरती टाकलाय. फसलेला फटका. चेंडू हवे. झेल पकडा. पकडलाय झेल आणि संपलाय बॅट्समन कुणालचा खेळ. ब्रेक थ्रू.
इथे भूषणला सुयश मिळालं, गरज होती आणि ब्रेक थ्रू तो त्याने मिळवून दिलाय. आक्रमक धावसंख्या धावफलकावरती जर आपण पाहिलं तर तब्बल 35 धावा जोडल्या आणि त्यानंतर इथे 35 धावांची भागीदारी ब्रेक केली आहे. ओव्हर नंबर 2 समाप्त झाले. 35 धावा धावफलकावर भूषणच्या माध्यमातून एक गडी टिपलाय. मॅच मध्ये छोटस कमबॅक इथं झालंय. परी वॉरियर शेरे संघाला कमबॅक करायला निश्चितच सांगायला लागत नाही. कमबॅक साठी माहिर टीम, कमबॅक साठी ओळखला जाणारा संघ आहे. SPLच्या पर्वात आपण पाहत असाल तर भरपूर चांगली कामगिरी त्यांची सातत्यानं राहिली आहे. गेल्या वर्षीच्या आम्ही आल्यानीकर चषकाचे चॅम्पियन. इथे फुलटो चेंडू ऑन साइडला खेळतायत. सीमारेषेच्या जवळ जातोय लॉंग ऑन वरती. फिल्डर आहे त्या ठिकाणी अडवून फेक करतोय आणि दरम्यान आपल्याला पाहायला मिळतीये एकच सिंगल धाव. ओव्हर नंबर 3 मध्ये आपण आहोत. गोलंदाज मयुरेश आलाय गोलंदाजीसाठी आणि पहिल्या बॉलवरती एक सिंगल धाव या ठिकाणी पाहायला मिळतीये. षटक क्रमांक 3, 36 धावा स्कोर कार्ड वरती. 36. गोलंदाज मयुरेश. स्ट्राइक एंड वरती बॅट्समन तयार. यश. इथे चेंडू चांगला आहे मात्र ऑफस्टिकच्या जास्त बाहेर. अंपायर डिसिजन वाईड बॉल. फिल्डिंग टीम रिव्ह्यू. गोलंदाजांना हा रिव्ह्यू लगेच कॉल केलाय. फिल्डिंग टीमनं रिव्ह्यू कॉल केलेला आहे. थर्ड अंपायर आम्हाला जोडले जातील. चेक केलं जात आहे. नक्की चेंडूची लाईन लेंथ काय होती पाहिली जाईल. लाईन लेंथ चांगली असणं गरजेचं आहे. पोराची लाईन जर खराब असेल तर लग्न जमत नाही मित्रांनो. आणि इथं गोलंदाजाची लाईन खराब असेल तर पंच दंडित करतात. ही गोष्ट आपण लक्षात ठेवायला हवी. मुलगा असो किंवा मुलगी, लाईन लेंथ चांगली ठेवा, वागणं चांगलं ठेवा. कर्म तेरे अच्छे हो तो किस्मत तेरी दासी है. कर्म चांगले करा, नशीब तुम्हाला साथ देईल. हा वाईड बॉल. रिव्ह्यू समाप्त झालेला आहे. एकदा रिव्ह्यू समाप्त झाला तर परत मिळणार नाही. इथे हा फुलर लेनचा फुलटो समोर खेळलेला फटका. चांगल्या पद्धतीने टायमिंग केलं मात्र गॅप सिलेक्शन नव्हतं. चेंडू सरळ विकेट लॉंग ऑफच्या हातात जातो. एक सिंगल धाव येईल, धावफलकावरती जोडली जाईल. शांत ठेवलं जाते. षटक क्रमांक 3 मध्ये आपण आहोत. मयुरेशचा विचार केला तर त्यानं 3 चेंडू अद्यापर्यंत फेकले. सिंगल वाईड सिंगल अशा पद्धतीने त्यानं 3 धावा इथे खर्च केल्यात. राईट आर्म राऊंड द विकेटनं हा फटका पहा. चांगल्या पद्धतीनं मिडल केला होता मात्र फिल्डर बरोबर त्या ठिकाणी शॉर्ट फाईन लेग वरती चांगल्या पद्धतीनं अडवलाय. गुड फिल्डिंग. एकच सिंगल धाव इथे पाहायला मिळेल. सिंगल एकेरी धावेच्या मदतीनं स्कोरबोर्ड वरती 39 हा आकडा आपल्याला पाहायला मिळतोय. 39. ओव्हर नंबर 3 चा खेळ प्रगती पथावरती. धावा थांबवल्यात, थोडस शांत केलंय. फलंदाज यश हा फुलटो चेंडू समोर खेळतोय. लॉंग ऑफला त्या ठिकाणी शुभम. गुड फिल्डिंग. थ्रू सुद्धा आलाय आणि फक्त एकच धाव इथे मिळेल. एकापेक्षा जास्त काहीच नसेल. परी वॉरियर शेरे आणि त्यांना फाईट देत असताना ओम साई आवाज पाली. यापूर्वी 2-2 सामने ज्या 2 संघांनी जिंकलेत ते 2 संघ मैदानावरती खेळतायत. वासिन शहराला आणि परिसराला बिलॉंग करणाऱ्या या 2 संघांच्या दरम्यान चाललेला हा मुकाबला निमित्त आहे. SPLचा फटका खेचला. फिल्डर त्या ठिकाणी प्रयत्न केले. फिल्डर के मस्तक पे दस्तक देती हुई गेंद सीमा रेखा के बाहर. 6 रन. थांबवलं होतं. मोठ्या फटक्यापासून चांगल्या पद्धतीने इथे आपल्याला पाहायला मिळतोय. या चेंडूवरती हल्ला बोल केलाय संजोगनं मात्र आता बरोबर चेंडू आणि फळीचा संजोग या ठिकाणी दाखवलाय. इथे चांगला चेंडू फुलर लेंथ वाईड यॉर्कर स्वरूपाचा चेंडू. बॅट आणि चेंडू मध्ये कनेक्शन होऊ दिलं नाही. निर्धाव आलाय. मयुरेशच्या माध्यमातून एक शॉर्ट पिच चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ वरती आलेला षटकार सोडला तर षटक चांगलं राहिलं. 11 धावा त्यानं खर्च केला. एकंदरीत 3 षटकं संपलेली आहेत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड वरती आहेत तब्बल 46 धावा. ओम साई आवाज पाली आणि त्यांच्या विरोधात मैदानावरती
संघर्ष करत असताना परी वॉरियर शेरे. चला 15 मिनिटे बरोबर खर्च होत आहेत 3 षटकांसाठी. षटक क्रमांक 4 ओव्हर नंबर 4 ला या ठिकाणी सुरुवात करत असताना विश्वास दाखवलाय गोलंदाज जॉन्ट्यावर, ज्यानं पहिल्या मॅच मध्ये तुफान कामगिरी केली. बॅटिंग करत असताना झंझावात मैदानावरती आणला होता आणि गोलंदाजी करत असताना सुद्धा दर्जेदार कामगिरी. जेन्युइन ऑलराऊंडर जॉन्ट्या आलाय आणि जॉन्ट्याचा खरपूस समाचार घेतलाय. पहिल्याच बॉलवरती बॅट्समन यशचा यशस्वी फटका, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, सिक्सर. येतोय 6 धावांच्या मदतीने स्कोरबोर्ड वरती आपण पाहताय 52 धावा. मैदानावरती चौकार षटकारांची आतिषबाजी आणि इत्यंभूत प्रत्येक घडामोडीवरती ज्या व्यक्तिमत्वाचं अचूक लक्ष बरोबर पाहायला मिळतं. कुठल्याही टीम बद्दल कुठल्याही प्लेयर बद्दल माहिती हवी असेल, कुठल्या हंगामामध्ये काय कामगिरी पार पडली ते जर माहिती हवी असेल तर जरूर आपल्यापर्यंत पोहोचवतायत. त्याचबरोबर मैदानावरच्या इत्यंभूत सर्व तांत्रिक गोष्टींवरती सुद्धा लक्ष ज्यांचं सातत्यानं SPLचे शिलेदार सतीशदादा पाटोळे, इथे आपल्याला कमी तिथं आम्ही सगळी भूमिका त्यांची सातत्यानं पाहायला मिळते. या परिसरात तुम्ही या, तुम्हाला अडचण कुठल्याही प्रकारची असू द्या. सतीश भाऊला एक कॉल, प्रॉब्लेम जागेवर सॉल्व. इथे मात्र अडचणीत सापडलाय गोलंदाज. नो बॉलचा कॉल आणि त्यानंतर दे धमाका, आवाज पाली संघाचा बुलंद आवाज, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे ठोकलाय, षटकार. शक्तिशाली माणूस जर कोण असेल, शक्तिमान अंपायर सरपंच असतात. पंच म्हणजे सरपंच. मैदानात चेंडू पाठवा. सर चेंडू कसा हवा? दोन सलगचे सिक्सर येत आहेत स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. तब्बल 59 धावा आणि शुभमला मात्र इथून कमबॅक करावं लागेल. चांगल्या पद्धतीनं हल्ला बोल त्याच्यावरती चढवलाय, फ्री हिटचा इशारा आणि इथं जागेवरनं खडे खडे लॉफ्ट केलंय. फिल्डर त्या ठिकाणी कुणीही नाही, खाली क्षेत्र निवडलंय आणि सरळ भिरकावून दिलंय सीमारेषेच्या बाहेर. सलगचा हा तिसरा यशस्वी 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 षटकार. सलगचे 3 षटकार आणि जॉन्ट्या ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय त्याचीच दवा त्याला पाजत असताना इथे चांगला फटका, शॉर्ट पिच, पुल केलाय, पॉवरफुल धमाका. सरळ सलगचा हा चौथा क्रॅकिंग हिट, आवाज पाली संघासाठी आलेला यशच्या बॅटचा करिश्मादायी षटकार. चेंडू फेकलेत, त्या 4ही चेंडूवरती षटकार, त्यापैकी एक नो बॉल. इथून अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि तब्बल 4 षटकार इथं आलेत. 25 धावा शुभमनं खर्च केल्या. चांगला चेंडू टाकलाय. आता मात्र त्यानं धडा घेतलाय, दूर ठेवला बॅटपासनं, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन थांबलाय. डॉट येतोय. 4 सलगच्या षटकारानंतर सुटकेचा निश्वास या ठिकाणी सोडलाय. 71 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 4 चालू आहे. गोलंदाज तयार. शुभमचा हा चेंडू जागेवरनं समोर मिळाला. हाफ व्हॉली, क्रॅकिंग, हवाई हल्ला, एअर स्ट्राईक करत असताना यश ऑन फायर, सिक्सर.
मिळत आहेत. अजून पुढचं पूर्ण षटक बाकी आहे. या षटकातील एक बॉल शिल्लक. एकंदरीत 7 चेंडू टाकायचे बाकी. 7 चेंडू टाकायचे शिल्लक आणि 77 धावा स्कोरबोर्ड वरती. बॉलर तयार. शुभम आता मात्र थोडासा दिशा भरकटलाय, दिशा चुकलाय. ऑफस्टमच्या बाहेर वाईट बॉल. ताकद ठेवतायत परी वॉरियर शेरे संघ सुद्धा, धावा बनवण्याची ताकद ठेवतो. इथे कमबॅक करावं लागेल. इथे सुद्धा फुलटो, चांगला फटका. फिल्डर आहे मात्र त्याची सुद्धा दमछाक केली आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं चेंडू निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. आवाज पाली संघानं दिलाय, बुलंद आवाज, चौकार. आणि इथून मात्र त्याला धडा घ्यावा लागेल. गोलंदाजी करत असताना आक्रमण चढवलं. तब्बल 36 धावा इथं आल्यात स्कोरबोर्ड वरती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 82 धावा आवाज पाली या संघानं बनवल्यात. शेवटच्या 6 बॉलचा खेळ शिल्लक मैदानावरती. इथून काय अंदाज असेल? गोलंदाज मयुरेश आलाय. वैयक्तिक खात्यातलं दुसरं सांघिक 5वं शेवटचं षटक. लास्ट ओव्हर. इथे पहिलाच बॉल. बॅटची एज घेतलीये. थर्ड मॅनला, फिल्डरला बीट केलंय आणि इथून पाठलाग कसा असेल? यशस्वी झालाय चेंडू सीमारेषा गाठण्यामध्ये. यश मिळतंय. किस्मत भी बहादुरों का साथ देतीये. संजोगच्या बॅटमधनं गेलाय चेंडू सीमा पार. चौकार. नाचो, जोर से नाचो. इथे चेंडू जातोय फाईन लेगला. शॉट फाईन लेग वरती चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी अडवलाय. सिंगल धाव कंप्लीट. दुर्लक्ष चाललंय आणि नक्कीच एकच धावेवरती संतुष्ट राहत आहेत. संजोगनं 2 चेंडू फेस केले, 5 धावा वसूल केल्या आणि इथून उर्वरित 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावफलकावर तब्बल 87 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 87 ऑन द बोर्ड. शेवटचा अंतिम षटक आणि या शेवटच्या ओव्हरमध्ये उर्वरित 4 बॉलचा खेळ शिल्लक. कशा पद्धतीने इथून अजून 4 चेंडूंवरती हल्ला चढवला जाईल? हल्ला चढवण्यासाठी यश स्ट्राईक वरती आणि त्यानं खऱ्या अर्थानं एअर स्ट्राईक केलाय. 9 चेंडू आणि 36 धावांवरती वैयक्तिक खेळतोय. इथे सुद्धा जागेवरनं खडे खडे लॉप केलंय. चेंडू पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर, सरळ जंगलामध्ये. षटकार. मॅच जय महाराष्ट्र गोकुळगाव आणि रॉयल स्ट्रायकर शेई दोनही संघाचे कॅप्टन आपण तयार राहायचंय. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. दोनही संघाचे कर्णधार आपण तयार राहा. टॉस केला जाईल. तत्पूर्वी इथे वादळ आलंय यश नावाचं. 10 चेंडूंमध्ये 42 धावा त्यानं ठोकून काढल्यात. खतरनाक बॅटिंग, जबरदस्त फटकेबाजी. लिहिलं या जागेवरनं एफर्टलेस बॅटिंग करत असताना यश मैदानावरती नक्कीच तुफान कामगिरी पार पाडतोय. आउट ऑफ सिलेबस आलेला हा प्रश्न. यशच्या माध्यमातून ठोकली जाणारी खतरनाक बॅटिंग. 10 चेंडू फेस केलेत, 42 धावा तुम्हाला पाहायला मिळत आहेत. T20 खेळत असताना टीम डेव्हिडला जर तुम्ही पाहत असाल तर खऱ्या अर्थानं जी एफर्टलेस बॅटिंग तो करतो तशाच पद्धतीची बॅटिंग इथं पाहायला मिळतीये. कट पुल, सर्व ताकदवर फटकेबाजी पाहायला मिळाली. जबरदस्त बॅटिंग त्याने केली आहे. वैयक्तिक 42 वरती खेळतोय. या षटकातील अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. 93.
इथे बॉडी लाईन फुल टोच, मनगटी ताकदीचा वापर, पीक केलं आणि सरळ उठवून दिलंय भिरकावून सीमारेषेच्या बाहेर. यश मात्र थांबायचं नाव घेत नाही. षटकार. दोन चेंडून दोन धावांची गरज आहे यशला अर्धशतकासाठी. हा चेंडू चेक केला जाईल. वाईट बॉल. 100 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 100 अप. आवाज पाली संघानं बुलंद आवाज दिलाय. परी वॉरियर शेरे सारखा मातब्बर संघ समोर आहे आणि त्याच्यावरती त्यांना हल्ला चढवलाय. 100 धावा. या 2 धावा येतील का? समोर खेळलाय, फटका चांगला आहे, फिल्डर त्या ठिकाणी आहे, मात्र त्याच्या डोक्यावरनं टप्पा खाऊन चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार आणि यशचं अर्धशतक कंप्लीट झालंय. भावा अभिवादन करायचंय. जबरदस्त बॅटिंग, खतरनाक बॅटिंग पेश केली. 13 चेंडू आणि तब्बल 52 धावा त्यानं कुठून काढल्या आणि या मॅच मध्ये आपल्या संघासाठी विजयाचा पहिला दरवाजा उघडलाय. वेल बॅट. षटक संपले. 5वं पूर्वार्ध संपलेला आहे आणि पूर्वार्धाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती जोडल्या त्या तब्बल 104 धावा आणि 105 धावांचं लक्ष इथं विजयासाठी. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. गोकुळगाव आणि रॉयल स्ट्रायकर शेई. मान्यवर शशिकांतजी शेलार यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण त्वरित टॉस करण्यासाठी या. शेई आणि गोकुळगाव दोन्ही संघांचा विचार केला तर आजच्या दिवसामध्ये भरपूर बॅकफुटला पाहायला मिळालेत. दोन्ही टीमच्या दरम्यान आपण टॉस करत आहोत. शशिकांत दादा शेलार यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल या ठिकाणी पडला. नाणेफेकीचा कौल आपण पार पाडत आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन आम्हाला जोडले जात आहेत. रॉयल स्ट्रायकर शेही संघाचे कॅप्टन आहेत जय महाराष्ट्र गोकुळगाव. आपला कर्णधार त्वरित टॉस साठी या. मान्यवर पाहुणे या ठिकाणी आमच्या सोबत जोडले गेलेत. दोन्ही टीमचं कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. टॉस होतोय. शशिकांत दादा शेलार यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करत आहोत. हिट इज अ कॉल आणि टॉस जिंकलाय. काय निर्णय घेतोय दादा? 2 मिनिटं थांबायचे. आम्ही फिल्डिंगचा निर्णय घेतोय. फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय. काय कशा पद्धतीचा परफॉर्मन्स राहिलाय आणि काय रणनीती असेल, कशासाठी खेळणार एक्झॅक्ट? आता आम्ही त्यांना 60 ते 70 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आणि तेवढे चेस करू. जरूर. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस जिंकून तुम्ही फिल्डिंग घेतलेली आहे. माझ्यासोबत रॉयल स्ट्रायकर शही संघाचा कॅप्टन आहे. मित्रा, परफॉर्मन्स थोडासा थंड गरम राहिलाय. या मॅच मध्ये काय रणनीती? 5 षटकांची मॅच, किती धावा जमवशील? 5 षटकांमध्ये 80 ते 90 धावांचा आमचा मानस असेल आणि कमीत कमी धावांवर त्यांना रोखण्याचा प्रयत्न असेल. किती सामने खेळलात? किती सामने जिंकलात? किती सामने परास्त झाले? आतापर्यंत 2 सामने खेळलोय. दोन्ही मध्ये आम्हाला पराभव आलाय, पण यापुढे आम्हाला चांगला आम्ही परफॉर्मन्स करू आणि जिंकण्याचा पुरेपूर प्रयत्न करू. नक्कीच. तुला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस जिंकलाय गोकुळगाव टीमनं आणि फिल्डिंग स्वीकारली. शेही संघाला इथं बॅटिंगचं पाचारण असेल. माझ्यासोबत शशिकांत दादा शेलार आहेत. निश्चितच टीव्ही स्क्रीनवरती तुम्ही पाहताय क्रिकेटवरती दादांचं नितांत प्रेम. आपल्या तारुण्याच्या काळामध्ये भरपूर क्रिकेट खेळले, भरपूर क्रिकेट या ठिकाणी पाहिलं आणि त्यानंतर आता 40+ क्रिकेटला सुद्धा भरपूर दुजोरा ते देत आहेत. त्यांच्या माध्यमातून इथं आल्यानंतर कसं वाटलं? या आयोजनाविषयी काय सांगणार आहेत? इथं निश्चितच काही मार्गदर्शन करतील. त्याचबरोबर 40+ क्रिकेटला पुढे नेण्यासाठी दादा अजून आपलं काय कशा पद्धतीची रणनीती असणार आहे आणि क्रिकेटसाठी कसं योगदान द्याल या बाबतीत आम्हाला काही शब्दामध्ये मार्गदर्शन करावं. सर्वप्रथम आई गावदेवी स्पोर्ट्स आयोजित या क्रिकेट स्पर्धेचं ज्यांनी आयोजित ते आमचे मित्र जितू पाटोळे आणि त्यांचे सर्व सहकारी यांना मी धन्यवाद देतो. अतिशय उत्कृष्ट वातावरणात आणि सुनियोजित असं हे क्रिकेटचे सामने आपण या ठिकाणी आयोजित केले. सर्वप्रथम माझ्या वासिन 40+ चॅलेंजच्या वतीने तुम्हाला मी धन्यवाद देतो. या खेळामध्ये क्रिकेट असा खेळ आहे. या खेळामुळे अनेक खेळाडू नुकताच झालेला पालीमधला जो सामना झाला त्यामध्ये यश तळणे यांनी 6 सिक्स मारल्या, 50 धावा केल्या त्यांनी
आत्ताच म्हणजे माझ्या 45 संघामध्ये हा खेळणारा विनायक याचा मुलगा आहे तो. ते तरुणांना हा एक वाव मिळतो. क्रिकेट बऱ्याचशा लोकांचं सर्वसामान्य लोकांचं म्हणणं आहे हे रिकाम टेकडे लोकांचं काम आहे, पण मी याच्या पूर्ण अपोजिट आहे का हे शरीरयष्टी माणसाची तंदुरुस्त राहण्याकरता हा खेळ अंगी असणं खूप महत्वाचं आहे. हा रिकाम टेकड्यांचा खेळ नाही. याच्यामुळे व्यसनाधीन होणारी मुलं ती आज क्रिकेटच्या माध्यमातून आरोग्य सुधारणा होते. सगळ्या गोष्टीसाठी असणं. ओमकार तारमळेला त्याचे वडील माझ्या आता IPL साठी तो प्रमोट झालेला आहे तिथे, आणि त्याला जिंदलकडनं किंवा आता याला गेला तो त्याच्यासाठी पण प्रयत्न केले. विजय तरणे माझे मित्र, त्यांच्या माध्यमातून पण त्याला सहकार्य केलेले. नरेंद्र दिवाणे माझे चांगले मित्र आहेत. जयदीप बोंडिले, या लोकांनी खूप आपल्या परिसरातून तालुक्यातून एक जरी माणूस गेला IPL ला तरी आपल्या या जिल्ह्याचं या तालुक्याचं नाव उज्ज्वल होणार आहे. सर्व खेळाडूंना शुभेच्छा. आणि आपण खेळत राहा, कोणी निंदो किंवा कोणी वंदो, आपल्याला जे योग्य वाटते या खेळामुळे आपलं आरोग्य चांगलं राहणार आहे. तुम्ही खेळत राहा. धन्यवाद. मला या ठिकाणी आपण सन्मान त्याबद्दल गावदेवी स्पोर्ट्सचं मी या ठिकाणी धन्यवाद देतो, आणि मला या बोलायला संधी दिली आपण त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू सो मच. शशिकांतजी शेलार सरांचं अगदी हृदयाला छेडणार या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन आणि हे बाईट ऐकायला मिळालं. मनापासून धन्यवाद दादा. असंच प्रेम सातत्यानं सर्व क्रीडा रसिकांवरती आणि क्रिकेट खेळणाऱ्या पोरांवरती राहू द्या अशी अपेक्षा आम्ही व्यक्त करतोय. जाऊया मैदानावरती. बिग फाईट मॅच मैदानात चालू आहे. मोठं टार्गेट चेस होत आहे आणि चेस जसं चालू आहे पाठलाग चालू झालाय आणि फटकेबाजीला सुद्धा सुरुवात केली आहे. इथे झेलची संधी सीमारेषेवरती चांगला झेल टिपला जातोय आणि मोठा झटका मिळालाय. विकेट डाऊन. खाडे सर, सर्व उपस्थितांचं स्वागत. 105 धावसंख्येचा पाठलाग सुरू होता. या टीमची रणमशीन अर्थातच शुभम ठाणगे जॉन्टी बाद झालेला आहे आणि तदनंतर त्याच्या पाठोपाठ आता रोहितला देखील तंबूचा रस्ता दाखवलेला आहे तो गोलंदाज निखिलला. होम साई स्पोर्ट्स आवाज पालीनं काय जबरदस्त बॅटिंग केली. आजच्या दिवसात विक्रम मोडीत काढला तो टीम परिवारेस 2175 शेरेचा आणि त्यांच्या विरुद्धच 104 धावा बनवलेल्या आहेत. यश तरण्याची जबरदस्त अर्धशतकी खेळी. या स्पर्धेतील सिंधुदुर्ग प्रीमियर लीगच्या 8व्या पर्वातील सर्वाधिक वैयक्तिक जलद अर्धशतक त्यानं साकारलं. बॉल थोडा खाली राहिला, बाउन्सच मिळाला नाही. फलंदाजाला जो अपेक्षित होता ती उसली मिळाली नाही. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची होत असताना सांगता सध्या स्कोरबोर्डवर खातं खुलवणं बाकी आहे. आणखीन एक चांगला वेगवान बॉल ऑफटमच्या बाहेर टाकलाय. क्रॉस बॅटर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न तो देखील मयुरेजचा फसलेला आहे. पाचव्या स्पर्धेतील पहिलं निधाव षटक टाकेल का या ठिकाणी गोलंदाज कुणाल. बॅकफुटो जात असताना आता पुल केलाय. शेवटचा बॉल आणि शेवट गोड करतोय फलंदाज मयुरेश. षटकार. टार्गेट तेच करत असताना दुसऱ्या डावात संघ परिवारेस 2175 शेरे आपण बघत आहोत. 3ची रणमशीन अर्थातच जॉन्टी शुभम डांगे स्वस्तात माघारी परतला. रोहिती त्याच्या पाठोपाठ परतलाय. मात्र या सामन्यात आता मोर्चा सांभाळलेला आहे. तो शेवटच्या चेंडूवरती पहिल्या पॉवर प्लेचा शेवट गोड करून मयुरेशनं पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या एकूण धावफलकावरती अंतिम झाली ती 7. 6 ऑन बोर्ड.
विकेट 2 पडलेले आहेत. अजूनही विजयासाठी 99 धाबेची आवश्यकता. षटक सुरू होते. दुसरे सेकंड पॉवर प्ले. बॉलिंग मार्कवरती दाखल होताना पाहायला मिळत आहेत संजोग. संजोगच्या विरुद्ध पहिला बॉल जाईल एक टप्पा घेत मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. चौकार. अंक झाले ती 10 ऑन बोर्ड. 10 धावा सध्या स्कोर बोर्डवर. 23 बॉल अजूनही विजयासाठी 95 धावेची आवश्यकता. प्रत्येक बॉलवरती बाउंड्री नितांत गरजेची आहे. आवश्यकता या डावामध्ये मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना चौकार षटकारांची. फुलटॉस बॉल बॅटच्या टू इनला संपर्कात येतोय. हवं तसं टॅबिंग नाही. अदरवाईज मोठ्या चौकीची शक्यता इथे देखील नाकारत आली नसते. एक सिंगल मिळेल. मिडनचा फिल्डर बॅक करतोय. सिंगलला धावसंख्या दाखल कवर एकूण अंक झाले ती 11 ऑन बोर्ड. ऑन साइडला खेचलाय बॉल आणि पोचलाय सीमारेषेच्या बाहेर. मयुरेशचा रॉकेट हिट. षटकार. षटकारांना धावसंख्या दाखल कवर एकूण फ्लाय होत असताना उंचवडी घेत असताना 17 धावा. 21 बॉल अजून 88 धावेची आवश्यकता. प्रयत्न तर करावेच लागतील. प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलं जातं आणि शेवटच्या बॉल पर्यंत संघर्ष या सामन्यात आता करावाच लागेल. ओ यॉर्कर. अटेम्प्टेड यॉर्कर. लाऊड अपील. 5 फिल्डर अपील करतायत पण अपील मध्ये तो फील नव्हता. पंचांचा स्पष्ट नकार. डॉट बॉल. छोटेखानी कमबॅक होत असताना छोटेखानी वापसी. षटकारानंतर करत असताना त्या ठिकाणी पुनरागमन. गोलंदाज संजोग. डॉट बॉल. धावा स्थिर. धावा स्थगित. 17 सध्या स्कोर बोर्डवर. हा फुल टॉस आणि फुल टॉसला पाठवलाय. लांबच लांब दूरच दूर. आउट ऑफ द पार्क. मायटी ह्यूज अँड मॅक्सिमम सिक्सर. या षटकारांना मात्र धावसंख्या सध्या परी वॉरियर्स 2175 शेरे संघाची एकूण अंकी झाले ती 23-23. विजयासाठी अजूनही आपण बघत होत्या सामन्यात 19 बॉल 82 धावेची आवश्यकता. कोई लक्ष्य मनुष्य के साथ से बड़ा नहीं. हारा वही जो बीच मैदान में लढा नाही. लढावं लागेल. संघर्ष अंतिम बॉल पर्यंत करावा लागेल. तर आणि तरच या धावसंख्येचा पाठलाग केला जाऊ शकतो. ऑन साइडला स्लॉक स्वीप. फिल्डर उपस्थित पण बॉल डायबर्ड होतोय. अधिकचा उसळतोय आणि मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर कोसळतोय. येतोय तर चौकार. गंजंती एकूण धावसंख्या दाफलकर 27-27. विकेट 2 पडलेल्या आहेत. 18 बॉल अजूनही 78 धावेची आवश्यकता. जवळ 26.00 धावेची आवश्यक धावगती प्रति 3 षटकांच्या पाठीमागे आता मेंटेन करावी लागेल. 7 बॉल 22 धावेचं योगदान मयुरेश देत आहेत तर विकास त्यांची सोबत देत आहेत. 2 बॉलमध्ये 5 धावेचं योगदान देत असताना या टीमचं ट्रम्प कार्ड अर्थातच हुकुमाचा एक जॉन्टी अर्थात शुभम टानगे दुसऱ्याच बॉलवर बाद झाला. त्याच कारणास्तव या सामन्यात सध्या आता पार्टनरशिपची नितांत गरज आहे. आवश्यकता आहे भागीदारीची आणि ती बिल्डअप करावी लागेल. तिसऱ्या विकेटच्या दरम्यान विकास आणि त्याचबरोबर मयुरेशला षटक सुरू होते. तिसरं बॉलिंग मार्कवर दाखल होतात कुणाल. फ्रंटलाईन गोलंदाज ज्यानं जबरदस्त कामगिरी यापूर्वी
पहिल्या षटकात केलेले संघ कर्णधारांना पुन्हा एकदा त्याच्यावरची दाखवला विश्वास. 18 चेंडू 78 धावा. पहिला बॉल समोर ड्राईव्ह केलाय, फिल्डर उपस्थित आहेत, पोहोचतायत. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न चालवलाय आणि दुसरी धाव देखील तितक्याच सहजरित्या आता प्राप्त होताना दिसेल. 2 धाब्याच्या सोबतीने एकूण धावसंख्या दाखल कव्हर स्कोरबोर्डवर अंकित होते ते 29. 29 धाबा सध्या स्कोरबोर्डवर. 17 बॉल आता विजयासाठी 76. 76 धाब्याची आवश्यकता मॅच मध्ये. कुणाल फुल टॉस, पण यावेळेला मिस टाइम. फिल्डर उपस्थित आहेत, लॉंग ऑनला पकडलाय झेल आणि मयुरेश ची सोबत देत असताना विकास आता बहादूर माघारी परततोय. बसला धक्का तिसरा. परिवारेस 2175 शेरेला. भूषणशाली कामगिरी करावी लागेल. 16 बॉल अजूनही 76. 76 धाब्याची आवश्यकता. लाईन पाहावी लागेल. एसडीज डाऊन द लेग स्टिक, इट इज वाईड. हाजी ममदुल्ले सरांचा सिग्नल आपल्यापर्यंत पोहोचतोय. एक एक्स्ट्रा धाव आणि एक्स्ट्रा धाब्यानं धावसंख्या दाफलकर एकूण झाली ते 30 ऑन बोर्ड. 16 बॉलात 75. 75 धाब्याची आवश्यकता. लाईन इथेही खराब आहे. 1 मोर वाईट. क्रिकेटचा सी फॉर कंट्रोल नियंत्रण गोलंदाज कुणालचा बिघडलेला आहे. जसा लेफ्ट बॅटर स्टॅकरला दाखल झालाय. वेग तर चांगला जनरेट होते, परंतु दिशेवरती नियंत्रण पाहायला मिळत नाही. एक्स्ट्रा एका धाब्याच्या मतीने धावसंख्या 31. 16 बॉलात 74. 74 धाब्याची आवश्यकता मॅच मध्ये. शॉर्ट ऑफ लेंथ होता, पूल करण्याचा प्रयत्न, टॉपेज घेऊन बॉल मागे, विकेट किपर पाहतोय, तडब्याचा फिल्डर तो देखील पाहतच राहिला आणि बॉल लॉंग स्टॉपला स्क्रीनला धडक मारतोय. लक फॅक्टर ऑन होतोय. येतोय हा लकी 4. या चौकारानं धावसंख्या 35. 35. हेलिकॉप्टर यावेळेला लँड होतोय सीमारेषेच्या अगदी नजदीक, पण इशारा येतोय तो पंचांचा. सिटी सिक्सर. हा षटकार क्लोज टू द बाउंड्री रोप. स्ट्रोक इज व्हेरी फोब. षटकार. परंतु पाय सीमारेषेला स्पर्श करत होता. यावेळेला चांगला ऑफ ब्रेक. टप्पा पडल्याबरोबर बॉल थोडी हरकत करत असताना सरळ विकेट किपरच्या दिशेने मार्गस्थ होतोय. डॉट बॉलची होत असताना सांगता छोटेखानी कमबॅक. धावा बनलेले 41. 41. 13 बॉल आणि विजयासाठी 64. 64 धाबेची आवश्यकता. शॉर्ट बॉल यावेळेला हुक केलाय, पाठवलाय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर आणि स्कोरबोर्डवर 4 धावा सध्या बुक करत असताना फलंदाज भूषण. षटकाची समाप्ती. टीमची धावसंख्या 45. 45.
12 चेंडू 60 धाब्याची अजूनही आवश्यकता. 30.00 धाब्याची धावगती. रिक्वायर्ड रन रेट हळूहळू वाढत चाललेला आहे. पहिल्या षटकात धाबा तसा दाफलकाचा वेग कायम करता आला नाही. जॉन्टी आणि रोहित किंबहुना स्वस्तात माघारी परतले, परंतु मध्यंतरी पार्टनरशिप चांगली पाहायला मिळाली मयुरेश आणि त्याचबरोबर बॅटर विकासच्या दरम्यान. आणि सध्या भूषण मोर्चा सांभाळतो. 4 चेंडू 14 धाब्याचं योगदान त्याच्या बॅटमधून येते. 2 चौकार 1 षटकार. 12 बॉल 60 ची आवश्यकता. 12 पैकी 10 बॉल हे बाउंड्री लाईनच्या बाहेरच पाठवावे लागतील. बारा बॉल 60 धावा. गोलंदाज तयार होतो ओव्हर नंबर 4 च्या दरम्यान. पवन चला वेळ जास्त घेत आहे, जरा घाई करा, स्पीडअप अपेक्षित आहे. फिल्डिंग करत असताना टीम होम साई स्पोर्ट्स आवाज पाली. तरणे काकांनी देखील आता अग्रेसिव्ह मोड ऍक्टिव्ह केलेला आहे. सो रिक्वेस्ट आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमला जरा घाई करा. पण 12 बॉल 60. पहिला बॉल आणि पहिला बॉल वळवलाय सीमारेषेच्या बाहेर. विस्फोटक सुरुवात. मयुरेश मार रहा है षटकार. षटकार 51 51 धावा. सांघिक अर्धशतकाची नोंद सध्या दाफलकरती होत असताना 11 बॉलात 54 54 धावेची आवश्यकता. सुरुवात तर षटकाराने झालेली आहे. आक्रमण केलेले मयुरेशनं. शॉर्ट बॉल पूल काढण्याचा प्रयत्न पण व्यवस्थित टायमिंग नाही. फिल्डर उपस्थित आहेत. चांगला थ्रो दिला वार्डिश मिडॉनला. धाव इथे मिळणार नाही. डॉट बॉल. धावसंख्या स्थिर स्थगित 51 धावा. 10 चेंडू आता शिल्लक आहेत आणि विजयासाठी 54 54 धावेची आवश्यकता आहे. 10 बॉल 54 धावा. 10 पैकी 9 बॉल हे आता बाउंड्री लाईनच्या बाहेरच पाठवावे लागतील. ऑफ साइडला स्वीप केलाय बॉल. स्कोरलेगचा फिल्डर थोडा दूर आहे. एकच धाव बनली. दुसरीचा प्रयत्न तर चालवला होता पण नकार आता मयुरेशनेच दिलाय. एकूण धावसंख्या दाफलकरती अंकित होते ती 52 52. 9 बॉल आणि विजयासाठी आता 53 53 धावेची आवश्यकता. प्रत्येक बॉल वरती आता एअर स्ट्राईकच करावी लागेल स्ट्रायकर एंडला बॅटर भूषणला. हा सामना जर परिवारे 2175 शेरे संघाने इथून जिंकला तर मात्र सर्व क्रीडा रसिकांसाठी तो आश्चर्याचा कडू धक्का असेल. 9 बॉल 53 धावा. एसीडीज पूल केलाय बॉल. हवे ते फिल्डर जज करतोय. झेल तर पकडलाय पण पुन्हा एकदा त्याचा पाय सीमारेषेला स्पर्श करतोय. हर्ष मात्र डगआउटला होतोय. षटकार. आठ बॉलात 47 धावेची आवश्यकता. समोर हेलिकॉप्टर ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफला फिल्डर बॅकअप साठी उपस्थित आहेत. एकच धाव. सिंगल पेक्षा जास्त काही नसेल. एकूण धावसंख्या सिंगल अंकित होते 59 59. 7 बॉलात 46 46 धावेची आवश्यकता. यानंतर होणार आजच्या निर्णायक 7व्या दिवसातील अंतिम सामना. जय महाराष्ट्र गोकुळगाव आणि त्यांच्या विरुद्ध संघ शेई इन ऍक्शन असेल. गोकुळगावनं टॉस जिंकलेला आय थिंक फिल्डिंगचा निर्णय. बोथ टीम बी गेटिंग रेडी. आणखीन एक डॉट बॉल. याचबरोबर सामन्यात आता पकड मजबूत झालेले ओमसाई स्पोर्ट्स आवाज पालेची 6 बॉल 46 धावेची आवश्यकता. 6 बॉल्स अँड 46 रन्स रिक्वायर्ड फॉर विक्टरी. गोलंदाजीसाठी पंकज दाखल होताना पाहायला मिळत आहेत. 6 बॉल 46 धावेची आवश्यकता. समीकरणात का बाहेर गेलेले परंतु त्याचे पराभवाचं अंतर कितपत कमी करता येईल कारण लीग फॉर्मॅट आहे. जितकं जास्त धावा तुम्ही बनवाल यदा कदाचित इन फ्युचर रन रेटचा बेनिफिट तुम्हाला होऊ शकेल. कारण ड्यू टू बॅड रन रेट भरपूर साऱ्या संघांना स्पर्धेतून बाहेरचा प्रवास करताना आपण पाहिलेला आहे. तो मेंटेन करण्याचा प्रयत्न आता कितपत होतो हे पाहायचंय.
पहिला बॉल स्विच हिट रिव्हरचा पवित्रा, पण तो फसतोय. चांगला फुल टॉस, अगदी डीप होणार फुल टॉस, बरोबर पॅन मधून सरळ विकेट किपरच्या हातात निघून चाललाय. डॉट बॉल. समोर ड्राईव्ह केला, मिड ऑफ हातमध्ये त्याचाच फायदा घेतलाय, पाठवलाय बॉल लॉंग बाउंड्री लाईनच्या पलीकडे भूषणच्या बॅट मधून. आणखीन एक बेधडक चौकार. एकूण धावसंख्या 63, 63 धावा, 4 बॉल आता 42 ची आवश्यकता. बॉल मागे निघालाय, फिल्डर पोहोचतो इनफिल्ड मधून, डीप मधून स्कोरलेगचा क्षेत्ररक्षक पुढे सरकलेला आहे. विकेट किपरला थ्रो, तोपर्यंत वळेल ते एक सिंगल धाव, आणि या सिंगलच्या साह्याने सध्या आपण पाहताय एकूण धावांकित होतात 64, 64 धावा. क्रॉस बॅट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, तो फसतोय. बॉल मागे निघालाय, थर्डमॅनला बॅकअप आलेला आहे. पंचांचा लेग बायचा सिग्नल, एक एक्स्ट्रा धाव ऍड होईल. आणि आता फक्त या सामन्यात आपण बघत आहोत औपचारिकता शिल्लक आहे, फॉर्मॅलिटीज टू बी कम्प्लिटेड. धावा बोललेले आहेत 65, 65. हो समोर ऑन दी ॲप, चांगला फटका आहे आणि धावा देखील चांगल्या मिळत आहेत. लेट पण थेट आलाय फटका, ग्रेट षटकार. वन 71 धावा, एक बॉल आता 34 धावेची आवश्यकता. 10 बॉल 32चं योगदान भूषण देतात, तर 12 चेंडू 29 योगदान मयुरेश देत आहेत. पण हा सामना ज्यामध्ये पूर्णपणे दबदबा आपण बघत आहोत बॅटिंग आणि बॉलिंग डिपार्टमेंट मध्ये. ओमसाई स्पोर्ट्स आवाज पाली क्रिकेट संघाचा. एक बॉल 34. हा फुल टॉस बॉल समोर ड्राईव्ह करतायत, फिल्डर पोहोचेल का? चांगली फिल्डिंग, पण सध्या छोटी प्रयत्न तर अपयशी ठरतोय. हा देखील चौकार. एकूण धावा बनल्या गेल्या 75 आणि महत्वाच्या सामन्यात 29 धाब्याने दमदार विजय आपण पाहिला तो ओमसाई स्पोर्ट्स आवाज पालीचा परिवारियस 2175 शेरेच्या विरुद्ध खेळत असताना. दोन्ही टीम ॲड चेक करा. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन. ओमसाई स्पोर्ट्स आवाज पाली हार्ड लक, आणि उद्या येणाऱ्या मॅचेस साठी ऑल द बेस्ट आपण देऊयात टीम परिवारियस 2175 शेरेला. सामनावीर पुरस्कार नो डाऊट अबाउट दॅट वन, ज्याची चांगली कामगिरी पहिल्या डावात आपल्याला पाहायला मिळाली, ज्यानं 13 बॉलमध्ये 52 नॉट आउट 52 धावेची विस्फोटक खेळी साकारली. एकंदरीत त्या डावामध्ये आपल्याला षटकार येताना पाहायला मिळाले तब्बल 7